वेलकम स्टुडंट्स. आज आपण आता एक्सरसाइज 3.3 स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याच्याशी रिलेटेड हा सगळा एक्सरसाइज आहे. त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असतात इन्व्हर्स करतात, तर त्या मी इथे पुन्हा लिहून ठेवले. या पूर्वी पण आपण ते पाहिले होते. तर y इक्वल साइन इन्व्हर्स x असं जर फंक्शन असेल तर y हा त्यातला अँगल असतो आणि x ही त्यातली व्हॅल्यू असते, म्हणजे रेंज असते. तर y करता अँगल जो आहे तो -π/2 टू +π/2 या दरम्यानचा, इन्क्लुडिंग दीज टू, म्हणजे रेक्टँग्युलर ब्रॅकेट याचा अर्थ -π/2 +π/2 दोघांना इन्क्लूड करायचं तेव्हा. असाच कॉस इन्व्हर्स, हे दोनच लक्षात ठेवले ना की हे सगळे त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे ते पाठ होऊन जातं. y इक्वल्स कॉस इन्व्हर्स x, y बिलॉंग्स टू 0 टू π रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये, आणि त्यानुसार इतरही लिहून ठेवलेले. कुठं कोण डिफाईन होत नाही तेवढा तो पार्ट मायनस केलेला असतो वगैरे वगैरे, हे सारखे सारखे लिहून पाठ करा. आता आपण एक्सरसाइज 3.3 पाहणार आहोत. एक्सरसाइज 3.3 ह्यातले जे पहिला जो क्वेश्चन आहे ते मी त्यातले जवळपास म्हणते मी सगळे तुम्हाला डिटेल कसे लिहायचे असतात ते लिहून दाखवेन. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण तेच एक्सपेक्टेड आहे, पण तिथं मात्र मी थोड्याशा स्टेप्स कमी करेन. तोच प्रकार सारखा करावा लागतो म्हणून बघा. फर्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला साइन इन्व्हर्स हाफ ची व्हॅल्यू विचारली. एक्सरसाइज 3.3 फर्स्ट क्वेश्चन. साइन इन्व्हर्स हाफ ह्याची आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे. कसं लिहायचं बघा. लेट साइन इन्व्हर्स हाफ इक्वल्स अल्फा, म्हणजे हा अल्फा जो असतो तो अँगल सांगायचा असतो. मग समोर त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच दिली पाहिजे. देअरफॉर अल्फा बिलॉंग्स टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये -π/2 टू +π/2 हे समोर लिहायचं. तुम्ही जो काही अँगल सांगाल तो -π/2 टू +π/2 या दरम्यानचाच असला पाहिजे. देअरफॉर साइन अल्फा इक्वल्स 1/2. देअरफॉर साइन अल्फा इक्वल्स, आता असा अँगल सांगा या दरम्यानचा की ज्याची व्हॅल्यू हाफ येते, तो म्हणजे साइन π/6, साइन 30 हाफ असते. आणि π/6 या दोघांच्या -90 टू +90 यांच्यामध्ये π/6 म्हणजे 30 डिग्री असतो. ऍक्च्युअली हे समोर असं पण लिहायचं असतं की π/6 बिलॉंग्स टू दॅट इंटरवल -π/2 टू +π/2. नाही लिहिलं तरी चालतं, कारण आपण एकदा इथं मेन्शन केलेलं आहे, तेव्हा काही आवश्यकता नाही. Therefore alpha equals, sin alpha equals sin π/6. Therefore alpha equals π/6. ही स्टेप इथं, हे रिझन इथं दिलं तरी चालतं. आता अल्फा म्हणजे काय, तर साइन इन्व्हर्स हाफ. Therefore sin इन्व्हर्स हाफ इक्वल्स किती आलं सांगा, π/6. हे असं लिहिणं एक्सपेक्टेड आहे, पण एक लक्षात ठेवा की साइन इन्व्हर्स हाफ म्हणल्यावर तुम्हाला डायरेक्ट π/6 हेही सांगता आलं पाहिजे, कारण पुढे आपल्याला काही वेळेला अशा डायरेक्ट व्हॅल्यूज आपल्याला वापरायचे. ठीक आहे. नेक्स्ट त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. आता सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला का दाखवत नाही माहिती. सेकंड क्वेश्चनची म्हणजे आता समजा सेकंड क्वेश्चन मी फक्त लिहितो बघा. आपल्याला कोसेक इन्व्हर्स 2 विचारलेलं आहे, बरोबर आहे. कोसेक इन्व्हर्स 2 ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. मग आता सुरुवात जर आपण अशी केली काय, कोसेक इन्व्हर्स 2 म्हणजेच साइन इन्व्हर्स 1/2 किती सांगा. रेसिप्रोकल बद्दल रिलेशन आहे की नाही. आणि साइन इन्व्हर्स हाफचा आन्सर मला सांगा, कोसेक इन्व्हर्स 2 आणि साइन इन्व्हर्स हाफ एकच असले पाहिजे. त्यासाठी फॉर्म्युले पाठ करा. आणि मग साइन इन्व्हर्स हाफचा आन्सर कसं काढायचं मी आता जस्ट तुम्हाला दाखवलं. त्यामुळे याचंही आन्सर किती येणार आहे सांगा, तर ते π/6 येणार. कोसेक इन्व्हर्स 2 देखील किती येणार आहे, π/6. थर्ड क्वेश्चन बघा. tan इन्व्हर्स -1. tan इन्व्हर्स -1. याची तुम्हाला व्हॅल्यू विचारली. बघा, लेट tan इन्व्हर्स -1 इक्वल्स अल्फा. मग सांगा बरं, अल्फा कोणाकोणाच्या मध्ये असला पाहिजे,
तर राऊंड ब्रॅकेट मध्ये -π/2 टू +π/2 यांच्या दरम्यान अल्फा असला पाहिजे. ठीक आहे. Therefore tan alpha equals -1. Tan alpha equals -1. Therefore tan alpha equals minus sign as it is. 1 हा जो आहे तो tan π/4 शी रिलेटेड. आता हे मायनस tan थीटा म्हणजे tan ऑफ मायनस थीटा हे फक्त महत्वाचं. tan ऑफ मायनस थीटा म्हणजेच मायनस tan थीटा. Therefore alpha equals -π/4. आणि -π/4 हा नंबर तुमच्या या दरम्यान आहे की नाही ते चेक करा. म्हणजे वाटलं तर पुढे लिहा -π/4 बिलॉंग्स टू राऊंड ब्रॅकेट मध्ये -π/2 टू +π/2 यांच्या दरम्यान आहे. आता अल्फा म्हणजे काय तर tan इनवर्स -1. Therefore tan इनवर्स -1 equals -π. पुढे गेल्यानंतर नुसतं tan इनवर्स -1 बघितल्यानंतर तुम्हाला -π/4 सांगता आलं पाहिजे. म्हणजे याची आधी प्रॅक्टिस व्यवस्थित करून ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 4th. tan इनवर्स -√3 ची तुम्हाला व्हॅल्यू विचारली. tan इनवर्स -√. लेट tan inverse -√3 equals alpha. Alpha belongs to -π/2 to +π/2. Therefore tan alpha equals -√3 minus sign as it is. मला सांगा tan 60 ची व्हॅल्यू √3 घेऊ बघा. tan 60 म्हणजे पाय. Therefore tan alpha equals tan of minus theta म्हणजे -π/3. याचा अर्थ अल्फा इक्वल्स -π/3. आता अल्फा म्हणजे काय तर अल्फा म्हणजे इथं. Therefore tan इनवर्स -√3 चा अर्थ झालं -π/3. साइन इनवर्स 1/√2 हा पुढचा क्वेश्चन. लेट साइन इनवर्स 1/√2 इक्वल्स अल्फा. समोर लिहायचं अल्फा बिलॉंग्स टू, आता मी लिहित नाही, अल्फा बिलॉंग्स टू -π/2 टू +π/2. Therefore sin alpha equals 1/√2. sin 45 1/√2 है. Therefore alpha equals π/4. आणि अल्फा म्हणजे कोण होता? अल्फा म्हणजे sin इनवर्स 1/√2 equals π/4. ठीक है. नेक्स्ट 6th क्वेश्चन में cos इनवर्स -1/2 ची तुम्हाला व्हॅल्यू विचारली. लक्षात फक्त cos इनवर्स, sec इनवर्स आणि cot इनवर्स मध्ये अँगल मायनस आला की तिथं थोडासा मेथड मध्ये स्लाइड चेंज होतो. तर कसा मला दाखवतो. लेट cos इनवर्स -1/2 म्हणजे अल्फा आणि अल्फा बिलॉंग्स टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये 0 to π. याच्यापुढे दोन प्रकार करून दाखवतो तुम्हाला. जी मेथड सोपी वाटते बघा, मला सेकंड मेथड सोपी वाटते. मी इथनं पुढे दोन मेथड दाखवतो, तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल ते. देअरफॉर काय आलं सांगा, cos अल्फा इक्वल्स -1/2 आहे. म्हणजे मी मागच्या आतापर्यंत दाखवलेल्या मेथडने करायला लागलो. cos अल्फा इक्वल्स किती आले? -1/2.
Therefore cos alpha equals minus sin alpha. cos 60 ची व्हॅल्यू 1/2 आहे. cos 60 म्हणजे पाय बाय 3. आतापर्यंत आपण असं जे लिहित होतो की नाही बघा की cos alpha equals cos ऑफ ह्याला मायनस पाय बाय 3 असं मला इथं लिहिता येते. हाच तर प्रॉब्लेम असतो cos. मग आतापर्यंत tan वगैरे होते बघा tan, तर आम्ही काय केलं सांगा, तर मायनस tan थिटा होते, tan ऑफ मायनस थिटा केलं तर तसं cos ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस cos थिटा येत नाही. हाच तर मेजर प्रॉब्लेम आहे. मग ह्याला करायचं काय, मायनस cos करायचं. मला सांगा cos निगेटिव्ह कुठं असतो, पहिल्यांदा तर तो सेकंड क्वाड्रंट, आणि आपल्याला 0 to पाय मध्येच बघायचं, त्यामुळे चौथ्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटचा विचारच नाही करायचा. त्यामुळे सेकंड क्वाड्रंटशी रिलेटेड अँगल्स असं सांगायचा की cos रिमेन्स cos राहायला पाहिजे मायनस पाय बाय 3 द्यायचं. आता बघा cos ऑफ पाय मायनस थिटाचा आन्सर मायनस cos थिटा येते की नाही बघा. cos ऑफ पाय मायनस थिटाचा आन्सर हे येते. Therefore cos alpha equals cos ऑफ पाय मायनस थिटा. आता याचा डिफरन्स घ्यायचा, 3 पाय मायनस 1 पाय म्हणजे 2 पाय बाय 3. बघा cos alpha equals cos 2 पाय बाय 3 म्हणजे अल्फा इक्वल्स काय आलं सांगा 2 पाय बाय 3. आणि आता अल्फा म्हणजे काय, तर इथं बघायचं अल्फा म्हणजे cos इनवर्स मायनस हाफ इक्वल्स 2 पाय बाय 3. हा एक प्रकार. आणि दुसरा, आता तो मला सोपा वाटतो, ही जी स्टेप आहे ती मी इथं परत लिहितो बघा. cos इनवर्स मायनस हाफ इक्वल्स अल्फा, आणि अल्फा बिलॉंग्स टू आपण काय तरी. आता मी इथं रिझन देतो, आधी तुम्हाला लिहून दिले बघा. cos किंवा प्रूव्ह करून दिले. cos इनवर्स मायनस थिटा म्हणजेच पाय मायनस cos इनवर्स थिटा, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. cos इनवर्स मायनस थिटा म्हणजे पाय मायनस cos इनवर्स थिटा. मग इथे मी डायरेक्ट त्याचा वापर करतोय बघा. cos इनवर्स मायनस हाफ म्हणजे पाय मायनस cos इनवर्स हाफ, पाय मायनस cos इनवर्स हाफ इज इक्वल टू अल्फा ॲज इट इज, पाय मायनस. आता cos इनवर्स 1/2 हे मात्र आपल्याला पाठ पाहिजे. cos 60 ची व्हॅल्यू 1/2 आहे. cos 60 is equal to alpha as it is. Cross multiplication 3 pi minus 1 pi 2 pi by 3 equals alpha. अल्फा म्हणजे काय इथं बघा, थोडक्यात दोघांच्या आधीचेच अल्फा अल्फा आहेत म्हणजे त्याचे सेम दाखवा. Therefore cos इनवर्स मायनस हाफ म्हणजेच किती आला आन्सर 2 pi by 3. यापैकी तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल ते तुम्ही करू शकता. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. आता हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे कसे एक्सपेक्टेड आहेत सोडवणं ते आधी सांगतो तुम्हाला मी. पहिला क्वेश्चन बघा, त्यातला क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट काय विचारले, tan इनवर्स 1 प्लस cos इनवर्स हाफ प्लस sin इनवर्स हाफ ची व्हॅल्यू किती. पहिल्यांदा एक एक टर्म सेपरेट कॅल्क्युलेट करून घ्यायची. लेट tan इनवर्स 1 इक्वल्स अल्फा, आणि मग समोर लिहायचं अल्फा बिलॉंग्स टू मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2. मग tan अल्फा इक्वल्स 1 म्हणजे जे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये केलं तेच सगळं. tan अल्फा इक्वल्स 1, therefore tan अल्फा इक्वल्स tan पाय बाय 4 म्हणजेच अल्फा इक्वल्स किती आले सांगा पाय बाय 4. मग अल्फा म्हणजे काय, तर tan इनवर्स 1 चा आन्सर किती मिळाला तुम्हाला पाय बाय 4. हा झाला त्यातला पहिला पार्ट. आता दुसरा, लेट cos इनवर्स हाफ इक्वल्स बीटा म्हणायचं. समोर लिहायचं बीटा बिलॉंग्स टू 0 टू पाय. ते पाठ करून घ्या ते किंवा लक्षात ठेवा. therefore cos बीटा इक्वल्स 1/2. therefore cos बीटा इक्वल्स cos 60 ची व्हॅल्यू हाफ आहे. therefore बीटा इक्वल्स पाय बाय 3. आता बीटा म्हणजे काय होतं वरती बघा. therefore cos इनवर्स हाफ इक्वल्स पाय बाय 3 असं सेकंड आन्सर तयार करून घ्यायचा. तर तिसरा त्यातला पार्ट बघा, कधी 2 असतात कधी 3 असतात, जेवढे असतील तेवढे सगळे असे सेपरेट कॅल्क्युलेट करून घ्यायचे. लेट sin
इनवर्स हाफ इक्वल्स, आता काय काय झालं अल्फा बीटा, आता समजा गॅमा असेल, ठीक आहे. पुढे लिहायचं गॅमा बिलॉंग्स टू काय येणार आहे सांगा तिथं, रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये -π/2 टू +π/2, कारण साइन इनवर्स आहे ना. देयरफॉर साइन गॅमा इक्वल्स 1/2. देयरफॉर साइन गॅमा इक्वल्स साइन 30 ची व्हॅल्यू हाफ आहे. देयरफॉर गॅमा इक्वल्स π/6. आता गॅमा म्हणजे काय होतं बघा इथं वरती, साइन इनवर्स हाफ इक्वल्स π/6. असे तिन्ही आन्सर्स पहिल्यांदा हे सेपरेट कॅल्क्युलेट करून घ्यायचे, मग तुमचा तो प्रॉब्लेम लिहायचा. कन्सिडर असं म्हणायचं, tan इनवर्स 1 प्लस कॉस इनवर्स हाफ प्लस साइन इनवर्स हाफ. सांगा tan इनवर्स 1 चा आन्सर किती, π/4. मी इकडे पाहत पण नाही, आपण नुसतं याच्यावर डायरेक्ट लिहू शकतो. सांगा कॉस इनवर्स हाफ चा आन्सर किती सांगा, π/3. आणि साइन इनवर्स हाफ चा आन्सर किती सांगा, तर π/6. आपण सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 12 करूया. 12 4 3 जा 12 म्हणजे याला 3 मल्टिप्लाय करायचं. 3 4 जा 12 4π, 6 2 जा 12 म्हणजे 2π. फायनल आन्सर 4 आणि 3 7 2 9 9 मी इथं लिहितो 9π/12. रिड्यूस केल्यानंतर 3 3 जा आणि 3 4 जा 3π/4 हे तुमचं फायनल आन्सर असेल. हे असं सगळं लिहिणं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. बोर्ड एक्झामचा विषय झाला. आता मी मात्र सेकंड क्वेश्चन पासून मी प्रॉब्लेम लिहिला, त्याचा आन्सर असं डायरेक्ट घेणार आणि इथनं एवढंच तुम्हाला सिम्प्लिफाय करून टाकणार आहे. आणि कसं करायचं आता मी तुम्हाला मागचा संपूर्ण एक क्वेश्चन करून दाखवलाय. हे हा जो प्रकार आहे तो कसा करायचा असतो, म्हणजे अगदी मायनस मध्ये आलं तरी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यानंतर इथून पुढच्या क्वेश्चन मध्ये मी फक्त इथून खालचा पार्ट सोडवणार आहे. हे कसं मिळवलं काय मिळवलं आता इथनं पुढे दाखवणार नाही. ओके, त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू, सांगा कॉस इनवर्स हाफ, कॉस 60 हाफ आहे म्हणजे π/2 2 इंटू साइन इनवर्स हाफ म्हणजे π/6. साइन इनवर्स हाफ म्हणजे 30 डिग्री. हे कॅन्सल झाले 2 3 जा 6 म्हणजे π/3 प्लस π/3 2 3 जा 6 म्हणजे फायनल आन्सर 2π/3. ठीक आहे. थर्ड tan इनवर्स √3 प्लस माइनस सेक इनवर्स -2. आता बघा सेक इनवर्स -2 आणि मी फर्स्ट क्वेश्चन मध्ये काढून दिलेला कॉस इनवर्स -हाफ एकच बरं का. सेक इनवर्स -2 आणि कॉस इनवर्स -हाफ एकच. त्यामुळे मी कॉस इनवर्स -हाफ कसं काढायचं तुम्हाला दाखवलंय. तीच ही व्हॅल्यू आहे रेसिप्रोकलचं रिलेशन वापरून. चला tan इनवर्स √3 tan 60 √3 आहे 60 म्हणजे π/3 मायनस कॉस इनवर्स -हाफ ची जी व्हॅल्यू आहे ना ती 2π/3 आपण मगाशी कॅल्क्युलेट केली होती. किती केली होती आपण ती 2π/3. एकदा चेक करून बघा. मला डिनॉमिनेटर सेम आहे. π - 2π म्हणजे -π/3. पुढचा क्वेश्चन बघा. चौथा कोसेक इनवर्स -√2 कोसेक इनवर्स -√2 प्लस कॉट इनवर्स √3. बघा कोसेक 45 √2 असतात. फक्त मायनस आहे म्हणजे -π/4 मायनस
पाय बाय 4 आणि प्लस आता कॉट इनव्हर्स रूट 3 आहे. कॉट 30 ची व्हॅल्यू रूट 3 आहे. आता 30 म्हणजे काय सांगा, पाय बाय 6. कॉमन डिनॉमिनेटर आपण 12 करूया किंवा क्रॉस मल्टिप्लाय जे करायचं ते करा. कॉमन डिनॉमिनेटर समजा आपण 12 केला तर ह्याला 3 लागतील, म्हणजे वरती -3 पाय, ह्याला 2 लागतील म्हणजे 2 पाय. डिफरन्स -पाय बाय 12. या प्रकारे हा क्वेश्चन पूर्ण करायचा. आता क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा पहिले 2 क्वेश्चन्स याच प्रकारातले आहेत. त्यामुळं क्वेश्चन 3 मध्ये जो पहिला क्वेश्चन आहे फर्स्ट, त्याची मी LHS लिहितोय, प्रूव्ह दॅट म्हटलेलं आहे बघा, त्याची LHS. त्यामध्ये करेक्शन आहे साइन इनवर्स पॉझिटिव्ह 1/√2 करा. ते निगेटिव्ह दिसतंय, पॉझिटिव्ह करा. -3 साइन इनवर्स √3/2. ह्याची व्हॅल्यू आपल्याला -3 पाय बाय 4 दाखवायची. -3 पाय बाय 4 आपल्याला प्रूव्ह करायचं. मी आता LHS लिहिले. पुन्हा एकदा ह्याला अल्फा म्हणायचं, या हे 3 सोडून राहिलेल्या पार्टला बीटा म्हणायचं आणि त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घ्यायच्या वगैरे सगळं सेम. आता साइन इनवर्स 1/√2 चा आन्सर येणार आहे पाय बाय 4 -3 ॲज इट इज. साइन इनवर्स √3/2 म्हणजे पाय बाय 3 म्हणजे पाय बाय 4 मायनस पाय, 3 कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 पाय -4 पाय म्हणजे -3 पाय बाय 4 इज इक्वल टू RHS. दस LHS इक्वल्स RHS. ठीक आहे. नेक्स्ट आता क्वेश्चन 2 बघा. पहिल्यांदा त्याची LHS लिहून घ्यायची. काय बघा LHS, तर साइन इनवर्स -हाफ प्लस कॉस इनवर्स -√3/2. कॉस इनवर्स -√3/2. बघ हे LHS लिहिली. आता साइन इनवर्स -हाफ म्हणजे -30 डिग्री. साइन 30 हाफ आहे, 30 म्हणजे पाय बाय 6 प्लस कॉस इनवर्स -√3/2. ह्याचा आन्सर 5 पाय बाय 6 आहे. प्रॅक्टिस झाली की तुम्हालाही जमतं. कॉस इनवर्स -√3/2 चा आन्सर आहे पाय बाय 6. कसं आता मी ते मात्र तुम्हाला करून दाखवतो. हा ह्याचं रफर तेवढं तुम्हाला दाखवतो. बघा त्याचं रफर बघा. कॉस इनवर्स -√3/2 ला समजा आपण काय म्हणले, अल्फा म्हटलेले, आपली नेहमीची मेथड. मग कॉस इनवर्स -θ म्हणजे काय सांगाले, पाय मायनस कॉस इनवर्स θ इज इक्वल टू अल्फा ॲज इट इज, पाय मायनस. आता कॉस इनवर्स √3/2 म्हणजे कॉस 30 म्हणजे काय सांगा, पाय बाय 6. 30 म्हणजे काय, पाय बाय 6 इज इक्वल टू अल्फा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 पाय -1 पाय म्हणजे 5 पाय बाय 6 इक्वल्स अल्फा. आणि अल्फा म्हणजे कोण होतं, कॉस इनवर्स. कॉस ह्याची व्हॅल्यू मी घेतली. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर फक्त काय असेल ते साइन नुसार प्लस मायनस करा. म्हणजे आन्सर आलं 4 पाय बाय 6 रिड्यूस केल्यानंतर 2 पाय बाय 3. ही झाली तुमची LHS. आता RHS काय बघा त्याची, कॉस इनवर्स -हाफ. मग आता कॉस इनवर्स -हाफ चा आन्सर मी यापूर्वी पण तुम्हाला करून दाखवलेलं आहे. RHS ले कॉस इनवर्स -हाफ आणि याचं कॅल्क्युलेशन करून कॉस इनवर्स -हाफ चा आन्सर हे 2 पाय बाय 3 आहे, जे मागे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे, ते बघून घ्या. देयरफॉर LHS इक्वल्स RHS. हे दोन्ही व्हॅल्यूज काय आल्या तुमच्या, सेम. लक्षात आलं. आता थर्ड क्वेश्चन पासून मात्र टाइप काय झालाय,
चेंज झालाय आणि इथनं पुढचे क्वेश्चन सगळे महत्वाचे आहेत.